भाजपाचे मागासवर्ग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सरदार हराळे यांनी पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघामधील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देत कार्यकर्त्यांशी आणि उपस्थित नागरिकांशी आपुलकीचा संवाद साधला. करवीर तालुक्यातील वाडीपीर येथील सरदार हराळे हे जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. आमदार अमल महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांचे ते निकटवर्तीय कार्यकर्ते आहेत. या अगोदर मागासवर्ग आघाडीचे ते करवीर तालुका अध्यक्ष होते. आपल्या प्रभावी कामातून त्यांनी जिल्हा उपाध्यक्ष पदापर्यंत मजल मारली आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीसाठी ते भाजपाकडून आग्रही आहेत. त्या अनुषंगानं पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातील शिरोली दुमाला आणि पाडळी खुर्द या पंचायत समिती मतदारसंघामधील गावांमधून त्यांनी गणेश मंडळांना भेटी देत कार्यकर्त्यांशी आपुलकीचा संवाद साधला. हिरवळी दुमाला, शिरोली दुमाला, सावरवाडी, महे, कोगे, वाशी, वाडीपीर या गावांमधील गणेश मंडळांना त्यांनी भेटी दिल्या. हिरावडे येथील भेटीप्रसंगी अष्टविनायक तरुण मंडळाचे अध्यक्ष उमेश गुरव, उपाध्यक्ष समीर यादव, शिवतेज तरुण मंडळाचे अध्यक्ष रवींद्र गुरव, उपाध्यक्ष तानाजी पाटील उपस्थित होते. महे येथील शिवाजी स्पोर्ट्स तरुण मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील नवाळे, उपाध्यक्ष वीरेंद्र मिठारी, अमर ठाणेकर यांच्यासह श्रींची आरती केली. यानंतर येथील छत्रपती शिवाजी तालीम मंडळाच्या वतीने अध्यक्ष आदित्य पाटील यांच्या संकल्पनेतून पावनखिंड रणसंग्राम हा देखावा उभारलाय. त्याबद्दल त्यांनी कार्यकर्त्यांचं कौतुक केलं. यानंतर बारामती तरुण मंडळाचे अध्यक्ष सौरभ नवाळे, उपाध्यक्ष प्रतीक लोहार, ओम गणेश तरुण मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील, उपाध्यक्ष शर्विल पाटील यांच्यासह मंडळातील श्रींची आरती संपन्न झाली. वाडीपीर येथील शिवशक्ती फ्रेंड्स सर्कलचे अध्यक्ष स्वरूप लाड आणि उपाध्यक्ष शुभम लाड, तर हनुमान तालीम मंडळाचे अध्यक्ष अक्षय लोखंडे आणि उपाध्यक्ष अवधूत धोत्रे, कोगे येथील अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाचे भेटीवेळी अध्यक्ष निखिल सावंत, उपाध्यक्ष रवी सावंत यांच्याबरोबरच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांना भाजपाचे मागासवर्ग आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष हराळे यांनी बहुजनांचा आवाज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सभागृहात उठवण्यासाठी बळ देण्याचं आवाहन केलंय. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.